Hello students. In the last video, because of that network issue, there is our video is stopped after the how to the communicable diseases are spread. So now we are going to continue with this point. So in the last video we have discussed about the details of all communicable diseases. So but we have to understand that how it is spread. So for that, it can spread direct contact with air. It can spread through the air, food and water, that through the animal, and by sharing that some of the equipments. Here on the screen you can see that various ways are given. With the help of that, we can understand that how the disease can spread. So first is that direct contact with the person and through the air. When an infected person can sneeze or cough and germs spread in the air or settle on the clothes. When a healthy person inhales infected air or touches an infected person, he or she can catch the germs. And disease such as common cold, flu, and tuberculosis spread in this manner. जर समजा आपण एखाद्या इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो आणि तो जर तिथं शिंकला किंवा खोकला, तर त्यानं जे काही जर्म्स हवेमध्ये पसरवलेले आहेत, तर ते जर आपल्या शरीरामध्ये गेले तरी आपण आजारी पडू शकतो. त्याच्यानंतर त्याने जे वापरलेले जे कपडे आहेत ते जर आपण वापरले तरी आपण आजारी पडू शकतो. त्याच्यानंतर इन्फेक्टेड एअरमध्ये जर आपण समजा गेलो, म्हणजे जिथं दूषित दुर्गंधीचं ठिकाण आहे, दूषित वातावरण आहे, तिथं जर आपण गेलो आणि तिथं जर आपल्या नाकावाटे जर शरीरामध्ये विविध अशा जर्म्सनी प्रवेश केला तरी सुद्धा आपण काय करू शकतो, आजारी पडू शकतो. तर कोणते कोणते असे डिसीज आहेत, तर कॉमन कोल्ड आहे, फ्लू आहे, ट्युबरक्युलोसिस आहे. तर यासारखे रोग जे आहेत ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट आणि एअरमुळं आपल्याला होऊ शकतात. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट, थ्रू द फूड अँड वॉटर. आपण जर समजा फूड जर शेअर केलं तरी सुद्धा आपल्याला काही रोग होऊ शकतात. तर ते कोणते आहेत आणि ते कसे होतात ते पाहूया. That houseflies sit on the dirty things and it can carry the many of the germs. When these flies sit on uncovered food, they contaminate or infected the food too. Sometimes the water supply has leak through the which germs are easily enter in it. On consuming contaminated food or water, a healthy person can get infected, like a jaundice, cholera, polio, diarrhea are the some diseases that spread through the infected person or infected food and water. तर काही वेळेस ज्या काही घरगुती माशा असतात, घरात इकडे तिकडे हिंडणाऱ्या ज्या काही माशा आहेत, त्या काय करतात, अस्वच्छ वस्तूंवरती बसतात, अस्वच्छ पदार्थांवरती बसतात. आणि आपण ज्यावेळेस गाडीवाला, ठेलेवाला, जे काही आउटसाईड वेंडर आहेत त्याच्याकडून जर समजा पाणीपुरी खायला गेलो, वडापाव खायला गेलो, किंवा जे काही रस्त्याच्या कडेला बसून विकणारे शेंगदाणेवाले आहेत त्यांच्याकडून जर समजा काही आपण खायला गेलो तर ते उघड्यावरती असतात. मग ह्या ज्या माशा काय असतात तर त्याच्यावरती जाऊन बसतात. त्यामुळे ते काय करतात, ज्यावेळेस ते दुर्गंधीवरती बसलेले असतात त्यावेळेस त्यांच्यासोबत ते जर्म्स कॅरी करतात. आणि जे ते ज्यावेळेस आपल्याला खायच्या पदार्थावरती येऊन बसतात त्यावेळेस ते काय करतात, जर्म त्याच्यावरती आणून सोडतात. मग असं अन्न जर आपण खाल्लं तर मग आपण आजारी पडू शकतो. दुसरं म्हणजे जर समजा पाण्याचे पाईप जे असतील तो जर लिकेज असेल तर ते जे अस्वच्छ पाणी आहे त्याच्यातले जे काही जर्म्स आहेत ते चांगल्या पाण्यामध्ये मिक्स होतात. आणि असं पाणी जर आपण पिलो तर मग आपल्याला काय होतं, कॉलरा होणं किंवा जॉन्डिस होणं, पोलिओ होणं, टायफॉइड, डायरिया याच्यासारखे आजार होऊ शकतात. स्वच्छ पाणी जे आहे त्याच्यामध्ये जर समजा घाण पाणी जर मिसळलं तर याच्यातले जे काही जीवाणू आहेत, जे काही
रोगजंतू आहेत ते काय होतात, चांगल्या मध्ये मिसळतात आणि आपण मग ते पाणी पिलो की आपल्याला तसे आजार होऊ शकतात. त्याच्यानंतर काही जे आजार आहेत ते आपल्याला प्राण्यांमुळे होतात. थ्रू द ॲनिमल सम ऑफ द डिसीज वी हॅव टू सफरिंग फ्रॉम दॅट. So mosquitoes, flies, and fleas act as a vector of many of the diseases. When the mosquito bites an infected person, they become the carrier of the germ. When these infected mosquitoes bite a healthy person, the germs are transmitted to the person, thus making him or her sick. That disease like a malaria, dengue, plague are spread in such a manner. तर काही रोग असे आहेत की जे काही डास आहेत ते एक कॅरियरचं काम करतात. म्हणजे जर समजा एखादा डास ज्या व्यक्तीला आजार झाला आहे अशा व्यक्तीला जर चावला तर ते आपल्यासोबत काय करतात, ते आपल्यासोबत त्या रोगाचे रोगजंतू सोबत घेऊन येतात आणि ते जर समजा चांगल्या व्यक्तीला जर चावला तर ते विषाणू परत काय होतात, आपल्या शरीरामध्ये सोडतात. तर याच्यामुळे काय होतं की जो काय डेंग्यू असेल, मलेरिया असेल किंवा प्लेग असेल यासारखे आजार पसरू शकतात. त्याच्यानंतर थ्रू द इन्फेक्टेड इक्विपमेंट्स, जे काही इक्विपमेंट्स आहेत एकमेकांचे जरी वापरले तरी आपल्याला अशा प्रकारचे आजार होऊ शकतात. मग कोणते आहेत? द इन्फेक्शन अँड कम्युनिकेबल डिसीज कॅन ऑल्सो स्प्रेड through the infected equipments like needles and scissors. Germs which can causes the AIDS and the jaundice spread when the blood or another liquid form of the things can spread from infected person enter the blood to the healthy person. जो काही नीडल असेल किंवा सीझर असेल तर ह्या नीडल जे आहे किंवा सीझर आहे जर एखाद्या इन्फेक्टेड पर्सनच्या शरीरामध्ये जर आपण इंजेक्शनसाठी जर वापरली आणि त्याच्यामध्ये जर समजा काही जर्म्स त्याच्यासोबत आले आणि ती जर समजा आपण जी काही सुई आहे त्याचं निर्जंतुकीकरण न करता डायरेक्ट जर दुसऱ्या माणसाच्या शरीरामध्ये जर समजा ती गेली तर त्याच्या माध्यमातून काय होऊ शकतो, तो आजार दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल एड्स जे विषाणू आहेत ते रक्तामध्ये असतात. जर एखाद्या इन्फेक्टेड पर्सनला जर समजा ती सुई टोचली आणि तीच सुई काढल्यानंतर त्याचे जे जर्म्स आहेत ते जर समजा त्या सुईवरती किंवा त्या कात्रीवरती तसेच राहिले, त्या रक्तामध्ये तसेच राहिले आणि ती दुसऱ्या पर्सनला जर टोचली तर त्या पर्सनला सुद्धा काय होऊ शकतो, एड्स होऊ शकतो. जे काही जॉन्डिस आहे तर हा सुद्धा रोग काय होतो की एकमेकांना शेअर केल्यामुळे ज्या काही गोष्टी शक्यतो आहेत त्या शेअर एकमेकांना केल्यामुळे काय होऊ शकतात. तर अशा पद्धतीनं हे जे काही सर्व रोग आहेत ते डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळं किंवा दूषित हवेमध्ये आल्यामुळं किंवा इन्फेक्टेड फूड आणि वॉटर त्याच्यानंतर ॲनिमल्समुळं किंवा इक्विपमेंटमुळं वापरल्यामुळं होऊ शकतात. तर याच्यापासून आपण प्रिव्हेंटिंग कसं केलं पाहिजे? हाऊ टू प्रिव्हेंट द कम्युनिकेबल डिसीज? वी हॅव टू नो दॅट द मेनली spread through the touch, unclean water, infected food and the equipment. So maintaining the good personal and community hygiene, we can prevent the communicable disease. तर आपण सोशल डिस्टन्सिंग असेल तर याच्या माध्यमातून आणि जे काही गुड पर्सनल अँड कम्युनिटी हायजीन जे आहे तर याच्या जर मेंटेन केलं तर याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, ह्या कम्युनिकेबल डिसीज पासून आपण दूर राहू शकतो. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? वी हॅव टू मस्ट ड्रिंक दॅट क्लीन वॉटर अँड फूड. ऑलवेज ड्रिंक अ क्लीन वॉटर अँड वॉटर कॅन बी मेड सेफ टू ड्रिंक बाय बॉइलिंग, फिल्टरिंग अँड क्लोरिनेटिंग. आपण नेहमी स्वच्छ पाणी पिले पाहिजे. तर हे पाणी आपल्याला कसं उपलब्ध होऊ शकतं? तर आपण जर पाणी जे आहे
ते उकळून पिलो किंवा ते गाळून घेतलं, त्याचबरोबर समजा तर त्याच्यामध्ये क्लोरीन चे काही थेंब टाकले, तर ते पाणी जे आहे त्याच्यातले सगळे रोगजंतू मरू शकतात आणि आपण ते पाणी पिऊ शकतो. त्याच्यानंतर फूड अँड वॉटर शुड ऑलवेज बी केप्ट कवर्ड सो दॅट फ्लाईज कॅन नॉट पोल्यूट इट. जे काही अन्नपदार्थ आहेत ते आणि पाणी हे नेहमी कसं केलं पाहिजे, झाकून ठेवलं की पाहिजे की जेणेकरून त्याच्यावरती माशा जाऊन बसणार नाहीत आणि त्याच्यावरती माशा जाऊन जर नाही बसल्या तर मग रोगजंतू एकमेकांना पसरू शकणार नाहीत. त्याच्यानंतर गुड हायजीन मेंटेन केलं पाहिजे. वी हॅव टू मिनिमाइज द कॉन्टॅक्ट विथ द इन्फेक्टेड पर्सन or things used by them. Always cover your nose or mouth with the handkerchief while sneezing and coughing. जर एखादो व्यक्ती आजारी असेल तर याच्यापासून काय केलं पाहिजे, आपण एक सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केलं पाहिजे की आणि त्याच्या कमीत कमी कॉन्टॅक्टमध्ये आलेलं कधीही चांगलं. आपण शक्यतो त्याचा कॉन्टॅक्ट टाळला पाहिजे आणि शक्यतो आपण खोकताना किंवा शिंकताना नाकातोंडावरती रुमाल ठेवावा की जेणेकरून आपले जे काही रोगजंतू आहेत ते हवेमध्ये पसरणार नाहीत आणि दुसऱ्याला याचा त्रास होणार नाही. त्याच्यानंतर ऑलवेज वॉश युअर हँड्स बिफोर एटिंग ऑर टचिंग द फूड. नेहमी जे काही आपण जेवतो किंवा जेवणा अगोदर आपल्याला जे काही पदार्थ आवडतात त्याला टच करण्या अगोदर आपले हात जे आहेत ते व्यवस्थित स्वच्छ ठेवले पाहिजेत, धुतले पाहिजेत, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे, त्याच्यानंतर हँडवॉश वापरलं पाहिजे. बाथ डेली अँड वेअर अ क्लीन क्लोथ. दररोजच्या दररोज आंघोळ केली पाहिजे आणि त्याचबरोबर स्वच्छ कपडे घातले पाहिजेत. तर ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर आजारापासून दूर राहू शकता. प्रिव्हेंट द ब्रीडिंग ऑफ मस्किटोज अँड फ्लाईज. जे काही डासांची उत्पत्ती आहे ती उत्पत्ती होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे, तर घराशेजारचे जे काही अस्वच्छ परिसर आहे तो स्वच्छ केला पाहिजे. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी पाणी वगैरे साचतं अशा भागातील पाण्याचा निचरा केला पाहिजे आणि घरावर जर टायर वगैरे टाकले असतील त्याच्यामध्ये जर समजा पाणी वगैरे साचत असेल, ट्रॅक्टरचे टायर वगैरे असतात त्याच्यामध्ये जर पाणी साचलं असेल तर असं पाणी फेकून दिलं पाहिजे आणि असा टायरमध्ये पाणी साठणार नाही याची व्यवस्था केली पाहिजे. त्याचबरोबर द मस्किटोज ब्रीड इन stagnant water. Do not allow the water to collect in your neighborhood in the pots, vessels, tires, benches, drains, etc. Pull a few drops of the kerosene in the still water to prevent the mosquitoes from laying egg. तर जे काही साचलेले पाणी याच्यामध्ये जे काही डास आहेत त्यांची उत्पत्ती होत असते, तर तुम्ही शेजाऱ्यांमध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये जर समजा असं पाणी साचलेलं भांडं असेल किंवा टायर असेल तेव्हा एखादा खड्डा असेल किंवा ड्रेनेज असेल तर हे जे आहे ते सर्व काय केलं पाहिजे, रिकामं केलं पाहिजे. आणि जर समजा ते करणं शक्य असेल तर अशा पाण्यावरती थोडंसं केरोसिन म्हणजे रॉकेल चे काही टिपके जर टाकले तर त्याच्यावरती डासाच्या अळ्या किंवा डासाची अंडी घालता येत नाहीत आणि मग अंडी न घातल्यामुळे मग त्याच्यामध्ये डासाची उत्पत्ती होणार नाही. तर यासारखी तुम्ही काळजी घेतली पाहिजे. फ्लायज नीड डर्ट अँड गार्बेज टू ब्रीड अपॉन. ज्या काही माशा असतात त्यांना दुर्गंधीयुक्त परिसर लागतो की ज्याच्यामध्ये ते आपलं स्वतःचं पुनरुत्पादन करू शकतात. तर आपण जर समजा सर्व काही घराच्या आसपास जर स्वच्छता ठेवली तर अशा वेळेस माशा ज्या आहेत ते आपल्या परिसरामध्ये पुनरुत्पादन करू शकत नाहीत आणि मग त्याच्यापासून मग आपण दूर राहू शकतो. सो डू नॉट लिटर. वी शुड हेल्प इन कीपिंग आवर नेबरहूड अँड सराउंडिंग क्लीन. आपण जर आपला परिसर स्वच्छ ठेवला तर आपण रोगांना बळी पडू शकणार नाही. त्याच्यानंतर वॅक्सिनेशन केलं पाहिजे. द वॅक्सिनेशन हेल्प इन बिल्डिंग द इम्युनिटी. जे काही लसीकरण आहे
तर लसीकरणामुळे काय होतं की आपली इम्युनिटी सिस्टीम वाढायला मदत होते. त्यामुळं काय होतं की कुठल्याही शरीरात जर समजा कुठल्याही रोगाचे जर रोगजंतूने प्रवेश केला तर ते आपली वाढ करू शकत नाहीत आणि मग आपण त्या रोगाला बळी पडू शकत नाही. रेग्युलर वॅक्सिनेशन्स अगेन्स्ट द डिसीज लाईक ए फ्लू, त्याच्यानंतर कॉलरा, ट्युबरक्युलोसिस, मॅगी मेगी meningitis, it helps in the keeping us guarded against them. तर यासारखे जे काही आजार आहेत याच्यावरती जे काही लस असेल ती आपण वेळोवेळी घेतली पाहिजे आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं आपण या रोगांपासून दूर राहू शकतो. त्याचबरोबर आता नॉन कम्युनिकेबल डिसीज बद्दल बोलूया. नॉन कम्युनिकेबल डिसीज, the disease which cannot spread from one person to the another person, that's called as a non-communicable disease. Some of the non-communicable diseases are caused due to deficiency of particular nutrients. शरीरामध्ये जर काही न्यूट्रिएंट्सची कमतरता निर्माण झाली तर नॉन कम्युनिकेबल डिसीज व्यक्तीला होतात. तर हे जे काही रोग आहेत ते एकमेकांपासून एकमेकांना पसरत नाहीत. तर हे कशामुळे होतात की शरीरामध्ये जर एखाद्या घटकाची कमतरता निर्माण झाली तर त्याच्यामुळे हे नॉन कम्युनिकेबल डिसीज तयार होत असतात. तर हे जे आहेत डिसीज तर कशामुळे होतात तर डिफिशियन्सी डिसीज जे आहेत म्हणजे कोणत्याही प्रकारच्या न्यूट्रिएंटच्या कमतरतेमुळे होत असतात. तर यांना आपण डिफिशियन्सी डिसीज आपण असं म्हणू शकतो. तर डिफिशियन्सी डिसीज म्हणजे काय? द लॅक ऑफ न्यूट्रिएंट्स इन द डाएट ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम कॉजेस अ डिफिशियन्सी डिसीज. बऱ्याच दिवसापासून जर समजा एखाद्या विशिष्ट प्रकारचं न्यूट्रिएंट आपल्या शरीरामध्ये नाही केलं तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो आणि त्याच्यामुळे काय होतं की डेफिशियन्सी डिसीजला आपल्याला सामोरं जावं लागतं. Sometimes the body inability to absorb the nutrient from the food also causes a deficiency disease. काही वेळेस आपलं शरीर जे आहे एखाद्या विशिष्ट प्रकारचा न्यूट्रिएंट घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की डेफिशियन्सी डिसीजला आपल्याला सामोरं जावं लागतं. सम ऑफ द कॉमन डेफिशियन्सी डिसीजेस आर देअर as given below in the chart that we have to see in the detail. Because of lack of nutrient, that vitamin A, that night blindness will occur. That means a person is not able to see in the dark. जर समजा शरीरामध्ये विटॅमिन ए ची कमतरता असेल तर आपल्याला नाईट ब्लाइंडनेस हा आजार होतो की ज्याच्यामुळं आपल्याला रात्रीच्या वेळी काही दिसू शकत नाही. याला रातअंधेपणा असं म्हणतात. मग आपल्याला हा होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, कॅरट, पंपकिन, पपया, मँगो, मिल्क, एग यासारखे जे काही पदार्थ आहेत यांचा आहारामध्ये जास्तीत जास्त समावेश केला पाहिजे. त्याच्यानंतर व्हिटॅमिन बी जर शरीरामध्ये जर कमी असेल तर कोणता रोग होऊ शकतो? तर व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे because of lack of vitamin B we have to suffering from the beriberi. Beriberi म्हणजे काय? Weak muscles and nerves, person gets cramps, feels tired easily. शरीराची जी काही हाडं आहेत किंवा मसल आहेत, स्नायू आहेत ते वीक होतात आणि आपल्याला सारखा थकवा येतो. तर याला बेरी असं म्हणतात. मग ह्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? हा रोग जर होऊ नये म्हणून आपण स्प्राउट्स, सिरियल्स, अनपॉलिश्ड राईस, मिल्क, नट्स अँड मीट यासारख्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. त्याच्यानंतर व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी हा रोग होतो. तर स्कर्वी हा रोग जो आहे तो कशा प्रकारे आहे? द वुंड्स टेक ए लॉंगर टू हील अँड गम्स ब्लीड इझिली. आपल्या शरीरावर जर काही एखादी जखम झाली असेल तर ती बरी होण्यासाठी बरेच दिवस जातात, बराच काळ घेतला जातो आणि आपल्या हिरड्यातून नेहमी रक्त येतं. तर या प्रकारचा हा डिसीज आहे.
तर मग याच्यासाठी आपण कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत, तर ऑरेंज, लेमन, टोमॅटो, आमला, ग्रेप्स, गवा, किवी, स्ट्रॉबेरी यासारखी फळं आपण आहारामध्ये जास्तीत जास्त समाविष्ट केली पाहिजेत, तर हा रोग आपल्याला होणार नाही. त्याच्यानंतर विटॅमिन डी. तर लॅक ऑफ विटॅमिन डी वी हॅव टू सफरिंग फ्रॉम द रिकेट्स. रिकेट्स म्हणजे काय, पिजन्स चेस्ट अँड बो लेग्स. रिकेट्स म्हणजे मुडदूस. आपले जे काय डोकं मोठं होतं लहान बाळाचं आणि छातीच्या बरकड्या वगैरे दिसतात आणि हातपाय कसे होतात, काळे होऊन वाकडे दिसतात, बेंड आलेले असतात. तर मग हा रोग होऊ नये म्हणून जास्तीत जास्त व्हेजिटेबल्स, ऑइल्स अँड फिश ऑइल यांचा शरीरामध्ये आहाराचा समावेश केला पाहिजे. त्याचबरोबर सकाळचे ज्या कोवळे ऊन आहे तर याच्यामध्ये विटॅमिन डी जे असतं ते जास्त असतं, तर मग सकाळी कोवळ्या उन्हामध्ये लहान बाळाला ठेवायला पाहिजे. That sunlight helps in the making the vitamin D in our body. So because of that we have to keep that baby into the sunlight to get the vitamin D. त्याच्यानंतर काही मिनरल्स आहेत की ज्याच्या कमतरतेमुळे सुद्धा आपल्याला काही विशिष्ट असे आजार होतात. तर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे ऑस्टिओपोरोसिस हा रोग होतो. तर लॅक ऑफ कॅल्शियम मेक द बोन्स वीक अँड सॉफ्ट. आपले जे हाडं आहेत ते ठिसूळ होतात आणि लगेच साध्या गोष्टीला ॲक्सिडेंट झाला तर त्याच्यामुळे काय होतात की हे हाडं तुटतात, फ्रॅक्चर होतात. तर मग याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर एग, फिश, मीट, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स यांचा आहारामध्ये जास्तीत जास्त समावेश केला पाहिजे. त्याच्यानंतर आयोडीन. जर समजा आपल्या आहारामध्ये आयोडीनची जर कमतरता असेल तर गॉइटर हा रोग होतो. तर गॉइटरमुळं काय होतं, तर शरीरामध्ये कोणते बदल होतात, नेक गेट स्लोअर. आपले जे काही मान आहे ते काय होते, मोठे होते. आणि मग हे जी कमतरता आहे भरून काढण्यासाठी काय करायला पाहिजे, तर आयोडाइज्ड सॉल्ट, सी फूड, सी वीड अँड फिश यासारख्या अन्नपदार्थांचा समावेश केला पाहिजे. त्याच्यानंतर लॅक ऑफ आयर्न वी हॅव टू सफरिंग फ्रॉम द ॲनिमिया. द पर्सन गेट टायर्ड इझिली, लुक पेल अँड अनहेल्दी. तर जर समजा शरीरामध्ये आयर्नची कमतरता असेल तर तो माणूस सारखा थकलेला सारखा जाणवतो आणि शरीर संपूर्ण कसं होतं की पिवळं पडतं. तर याच्यामुळं जर ॲनिमिया होत असेल तर ह्या ॲनिमियापासून वाचण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त आहारामध्ये ग्रेप्स, डेट्स, बनानाज, स्पिनच, जॅगरी, लिव्हर, ॲपल अँड बीट रूट चा वापर केला पाहिजे. So like that all are the diseases are there causes because of the deficiency of some of the food so in our body, that nutrients are not present in our routine life, so that all are caused because of that. So in this lesson what we are discussed, in short we have to going to learn that there is given summary. Our body needs a balanced diet to stay healthy. It is also important. Another one, a balanced diet contains the right amount of the carbohydrates, protein and fats, minerals, vitamins, roughage and water that our body needs for its proper functioning. And third one is that communicable diseases are caused by the germs and can spread through the air, direct contact, the food, water and insects. So like that all we are discussed about all details of the communicable and non-communicable disease and that component of the food and balance the diet. So about the next lesson we are going to see detail into the next video that is related to the safety and the first aid. So up to that, stay home, stay safe. Thank you very much.